काल आपण 6वा अध्याय जो आहे तो समाप्त केलेला आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण किती श्लोक होते? 47 श्लोक होते. हं. तर हे सगळं आपण संपवलेलं आहे. त्याच्यामध्ये सारांश म्हणून काय काय आहे? तर सुरुवातीला सांगितलेलं आहे ते संन्यासी किंवा योगी कसा असावा याविषयीची पहिले 2 श्लोक आहेत. त्यानंतर योगारूढ याचं वर्णन आहे. त्यानंतर योग केल्यानंतर किंवा योगी कोणाला म्हणावं याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. त्यानंतर योग कसा करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये संयम कसा करावा, कुठे आसन कसं घालावं आणि बसून नासाग्र चित्त कसं एकत्र करावं आणि परमात्म्यावर लावावं याविषयीची माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होतील याच्याविषयीची पुढे सांगितलेलं आहे गोष्टी. त्यानंतर अशा योग करत असताना कुठली साधक तत्व आहेत, कुठली बाधक तत्व आहेत याविषयीचं पण मार्गदर्शन केलेलं आहे युक्ताहार विहारस्य. त्यानंतर चित्ताची अवस्था कशी असावी, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता हा श्लोक येतो. आणि त्यानंतर हा जो योग आहे तो असा पटकन कोणालाही साध्य होत नाही, तर त्याच्यासाठी हळूहळू दीर्घ प्रयत्नानं तो साध्य होतो हे सांगितलेलं आहे. आणि कशा पद्धतीत करावं, तर जेव्हा जेव्हा मन इकडे तिकडे भरकटेल तेव्हा तेव्हा त्याला धरून मूळ पदावर आणावं अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. आणि यानंतर जो अशा पद्धतीत योग केल्यानंतर त्याचं चित्त एकत्रित होतं आणि ते परमात्म्यावर केंद्रित करता येतं. आणि असा जो योगी असतो त्याला परमात्माची प्राप्ती होते. आणि मग त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. तो सर्व भौतिक पदार्थांमध्ये सजीव निर्जीव सर्वांमध्ये परमात्मा स्थित आहे असं त्याचं बघणं असतं. त्यामुळे तो कशातही भेद करत नाही. म्हणजेच त्यांनी उदाहरण देताना काय दिलंय? सम लोष्टाश्म कांचन. लोष्ट अश्म आणि कांचन म्हणजे माती दगड आणि सोनं ह्याच्यामध्ये तो फरक करत नाही. तसंच तो काय करत नाही, तर आप्त बंधू किंवा शत्रू किंवा अशा पद्धतीत सुद्धा वागत नाही. त्याच्यासाठी सगळं मनुष्य हे समान आहे. सर्वांमध्ये परमात्मा तत्व बघण्याची त्याला सवय लागते. असा जो योगी असतो तो भगवंताला पण प्रिय असतो असंही इथे सांगितलेलं आहे. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिका कर्म कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन हे पण इथे सांगितलं. आणि त्यानंतर समारोप केलेला आहे. तर अशा पद्धतीत आपण 6वा अध्याय बघितलेला आहे. 6वा अध्याय लिहायला फार सोपा आहे. त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आले तर लिहायला सोपे असतात आणि मॅक्झिमम 3 प्रश्नामध्ये हे संपतं. एक आहे योगारूढ, दुसरं काय आहे, अर्जुनाला जो संशय आला त्याला नाव काय दिलं, योगभ्रष्ट, हे दुसरं. आणि तिसरं, योगाची प्रक्रिया कशी वर्णन केलेली आहे, हे तिसरं. हे तिन्ही मुद्दे ज्यांनी व्यवस्थित लिहिता आले त्यांना या अध्यायावर लिहायला काही प्रॉब्लेम नाही प्रश्नोत्तरांमध्ये तरी. आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळूया जो आपल्याला आहे. आपल्याला पुढचा अध्याय आहे तो दैवासुर संपत विभाग योग, अध्याय 16वा. त्याची पार्श्वभूमी जर बघायला गेलं तर कसे आहे, तर 15वा अध्यायामध्ये कुठला अध्याय सांगितलेला आहे, पुरुषोत्तम योग. त्याच्यामध्ये बघितलं तर म्हणजे कसं सांगितलेलं आहे, तर वृक्ष म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे संसाराला. आणि त्याची जड किंवा त्याचं मूळ हे परमात्माच आहे आणि त्याला ज्या खोड शाखा फांद्या अशा पद्धतीत या संसाराचा विकास झालेला आहे असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर क्षरपुरुष म्हणजेच काय, नश्वर जे आहे ते संसारी आहे आणि जे अक्षर आहे किंवा जे ब्रह्मचैतन्य आहे ते सर्वत्र व्याप्य आहे आणि त्याचं कधीही क्षरण होत नाही अशा पद्धतीत या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे.
एक जर असं बघितलं तर हा जो अध्याय आहे त्याला गीतेचं सारच म्हणता येईल. कुठला अध्याय? 15वा अध्याय. याच्यामध्ये अगदी वर्णन असंच व्यवस्थित केलेलं आहे की पुरुषोत्तम किंवा भगवान हे जे आहेत हेच अक्षर आहेत आणि जे संसाराची तत्व आहेत ती क्षर आहेत. आणि मग जीवात्मा आणि परमात्म्याचा संबंध, अंश अंशी संबंध अशा पद्धतीत त्याच्यामध्ये वर्णन केलेलं दिसतं. हम्म. आणि पुरुषोत्तमाला जाणणे हेच काय आहे? खरं ज्ञान आहे अशा पद्धतीत यामध्ये वर्णन केलेलं आहे. आता याच्या शेवटी हा 16वा अध्याय जो आपल्याला अभ्यासाला आहे तो येतो. मग त्याच्यामध्ये जो श्रीकृष्ण अर्जुनचा संवाद आहे त्याच्यामध्ये काय संवाद आहे? तर आपण जेव्हा पहिल्या 6व्या अध्यायात सुद्धा बघितलं जिथे भगवंतांनी सांगितलं की जो मनुष्य योगारूढ आहे, जो योगा मार्गावर स्थित आहे, तो कधीही अवनत होत नाही, तो कधीही पायऱ्या खाली उतरून येत नाही, तो कायम वरच जातो, योग मार्गावर वरच चढतो. असं सांगत असताना त्यांनी काय सांगितलं? जर योग मार्ग पत्करलेला असताना त्याला मृत्यू आला तर काय होईल? तर तो एक तर श्रीमंताच्या घरी जन्म घेईल किंवा योग्याच्या घरी जन्म घेईल आणि असा जन्म हा श्रेष्ठ जन्म मानलेला आहे. मग हा जो जन्म आहे तो त्याला मिळतो, पण त्याच्या बरोबर त्याला काय मिळत असतं? तर त्याला दैवी संपत मिळत असतं. आणि काही जणांना आसुर संपत मिळत असतं. तर हे जे आहे याच्याविषयीचं वर्णन इथे भगवंतानी केलेलं आहे. आणि जर गुणत्रय विभाग योग किंवा 17वा सुद्धा आपण जर म्हटला तर कुठला आहे? श्रद्धात्रय विभाग. हे सुद्धा अलीकडे पलीकडचे योग म्हणजे वर्णन केलेले आहे. आता जर असा विचार केला तर आपला स्वभाव म्हणा किंवा आपलं एकंदरीत वागण्याची वृत्ती किंवा आपलं जे जडणघडण आहे, मानसिक जडणघडण, याच्यामध्ये या त्रिगुणांचा रोल हा आहेच. आणि आपल्या ज्या वृत्ती निर्माण होत असतात त्याच्या पाठीमागे स्मृती आणि संस्कार या दोन गोष्टी असतात. त्यामुळे हे जे आपल्याला मिळतं हे काही अंशी दैवी असतं आणि काही अंशी आपण त्याला तयार करू शकतो. मग गुणांचा मध्ये कुठल्या गुण आवश्यक आहे, कुठला गुण आपल्याला टाळला पाहिजे, कशा पद्धतीत आहार ठेवला पाहिजे, कशा पद्धतीत आपले विचार ठेवले पाहिजेत, हे सांगणं सुद्धा भगवंत आपलं कर्तव्य समजतात. आणि त्या अनुषंगाने आपला सर्वांना योग मार्गावर असलेल्यांना यम नियम किती महत्वाचे आहेत हे पटवून देण्यासाठी हा अध्याय भगवंतांनी सांगितलेला आहे. दैवी आचरणामुळे जे गुण आपल्यामध्ये सुधारतात किंवा आपण सात्विक प्रवृत्तीकडे वळायला लागतो आणि रजा आणि तमाला पाठी सोडतो, तर असा जो साधक असतो त्याला लवकर चित्तावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. अशा पद्धतीत या गुणत्रय विभागामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याच पुढे दुसरा अध्याय हा आहे. म्हणजे 14वा अध्याय गुणत्रय आहे, त्याच्यानंतर 15वा पुरुषोत्तम योग आहे. कारण ज्ञान प्राप्त करायचं आहे, सत्वगुण घेतला, पण काय करायचं आहे? तर पुरुषोत्तमाला प्राप्त करायचं आहे. आणि अशा योगामध्ये जी म्हणजे मनुष्य गणामध्ये या त्रिगुणांमुळे जे दिसतं ते सगळं दैव किंवा असुर अशी संपत्ती ज्यांनी एकत्र केलेली आहे असे लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि या संपत्तीला आपण जाणीवपूर्वक आपल्या कर्मानं वाढवू शकतो किंवा कमी पण करू शकतो. याचं महत्व पटवून देण्यासाठी हा अध्याय इथे लिहिलेला आहे. आपण एक श्लोकाबाय म्हणजे श्लोकानं प्रत्येकी घेऊ अर्थ आणि श्लोक. पहिला श्लोक. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. श्रीकृष्ण काय म्हणतात? भयाचा संपूर्ण अभाव, अभयम, अभयम, सत्व संशुद्धीर म्हणजे चित्ताची पूर्ण शुद्धता
किंवा निर्मळता. त्यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती ही तत्वज्ञान शिकण्यासाठी ध्यान योगामध्ये निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक असं चित्ताची अवस्था. पुढे दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. इंद्रियांचं ज्यानं दमन केलेलं आहे. दमश्च यज्ञश्च, देवता गुरुजनांची पूजा म्हणजे यज्ञ असं आपण म्हणू शकतो, किंवा अग्निहोत्र, किंवा जे यज्ञ सांगितलेले आहेत वेदांमध्ये ते इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण. त्याप्रमाणे स्वाध्याय म्हणजे वेदशास्त्रांचं पठण पाठन. याच्यामध्ये वेदशास्त्र म्हणजे काय, तर सगळं वेदशास्त्र याचा अर्थ काय, तर वेदांशी निगडीत सगळी. त्याच्यामध्ये काय काय आले, वेद आले, उपनिषद आली, पुराण आली, या सगळ्यांचं पठन पाठन. हे जो रोज करतो, भगवंताच्या नामांचे गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसण्याची तयारी, आणि शरीर इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता किंवा आर्जवपणा हा ज्या मनुष्यामध्ये असतो, असा कोण असतो, तो दैवी संपत्तीने युक्त असतो. असा जो मनुष्य असतो तो. आता इथे जर बघितलं तर या अध्यायाचे सरळ सरळ दोन भाग करता येतात. एक म्हणजे दैवी संपत्ती, आणि त्याच्या विरुद्ध गुण असलेला जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये काय आढळेल, आसुरी संपत्ती. बघायला गेलं श्लोक पाठ करणं हा तर सुंदरच आहे. म्हणजे ज्यांना श्लोक पाठ लक्षात आहेत किंवा ज्यांना अध्याय पाठच्या पाठ आहे त्यांनी तर व्यवस्थितच लिहिता येईल. परंतु ज्यांना लक्षात राहत नाही त्यांनी क्रमाने दैवी संपत्ती लक्षात ठेवावी अशा मताचा मी आहे. कारण आसुरी संपत्ती लक्षात ठेवून काय मिळवणार नाही आपण. दैवी संपत्ती लक्षात ठेवली तर त्याच्या विरुद्ध गुणांची ही आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. त्यामुळे गुणांचं हे जे वर्णन केलेलं आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये हे दैवी संपत्ती तरी दिसते, नाहीतर असुरी संपत्ती तरी दिसते, किंवा कॉम्बिनेशन दिसतं. हे सगळं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की कुठले गुण असले त्याला आपण दैवी संपत्ती म्हणणार, कुठले गुण असले ज्याला आपण आसुरी संपत्ती म्हणणार, आणि हे एकमेकांच्या विरोधी आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवलं दुसरं ऑटोमॅटिक लिहिता येतं. बरोबर आहे. यामध्ये सुरुवातीपासून कसं आहे, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही भयाचा पूर्णपणे अभाव. आता इथे अंतराय सांगितलेला आहे. भय हा एक अंतराय आहे. अंतराय म्हणजे काय, तर बाधक तत्व, योगासाठी बाधक तत्व आहे. तर हा ज्याच्यामध्ये ज्या भयाचा अभाव आहे असा असला पाहिजे. तो कशामुळे होतो, तर दैवी संपत्तीच्या अनुकूलतेमुळे मनुष्यामध्ये भयाचा अभाव निर्माण होतो. त्याबरोबर अंतःकरण त्याचं शुद्ध किंवा निर्मळ असतं. याच्यामध्ये सत्वगुणाची वाढ झालेली आहे असा जो आहे तो दैवी संपत आहे, ज्याच्यामध्ये रजोगुण किंवा तमोगुणाचा आधिक्य नाहीये. रजोगुण किंवा तमोगुणाचा असेल तर काय असेल, तर अंतःकरणामध्ये गढूळता किंवा वृत्तींचा मारा किंवा औदासीन्य, जडता, अशा पद्धतीत त्याच्यामध्ये गुण दिसायला लागतील. परंतु सत्वगुण असल्यानंतर हे गोष्टी ऑटोमॅटिक येतात. ज्ञानयोग व्यवस्थिती ही ध्यानयोगात अभ्यास करण्यासाठी दृढ स्थिती, किंवा जे आसन त्यांनी 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलं त्यामध्ये निरंतर बसण्याची किंवा ज्ञान घेण्याची ओढ त्याच्यामध्ये असली पाहिजे, असा जो आहे तो दैवी संपत्तीने युक्त असं म्हणता येईल. त्याचबरोबर काय महत्वाचं, तर त्यानं इंद्रियांचं दमन केलेलं असलं पाहिजे. जर नसेल केलं तर काय होईल, तर विषयांकडे प्रवृत्ती मनाची जास्ती होईल. मन जर विषयांकडे धावायला लागलं तर काय होईल, चित्त एकाग्र होणार नाही, म्हणजेच मन एकाग्र होणार नाही. म्हणजेच विषयांकडे प्रवृत्ती होणे याला आपल्याकडे काय म्हटलेलं आहे, आणि विषयांना आपल्या काबूत ठेवणारं मन म्हणजेच अष्टांग योगामध्ये काय म्हटलेलं आहे,
प्रत्याहार. हम्म, प्रत्याहार, बरोबर. तर त्या विषयांपासून हा परावृत्त असला पाहिजे, म्हणजे त्याचं मन हे विषयांपासून परावृत्त करता येत, म्हणजे त्याला करता आलं पाहिजे असा जो असेल तो दैवी संपत्तीने युक्त आहे. त्याचबरोबर तो श्रद्धावान पण असला पाहिजे, म्हणजे ज्याला भगवंतामध्ये श्रद्धा आहे, किंवा जो एखाद्या गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्याकडून ज्ञान ग्रहण करू इच्छितो, ही त्याच्यामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. जर व्यासभाष्य बघितलं तर पतंजलीवर जे लिहिलेलं व्यासभाष्य आहे त्याच्यामध्ये श्रद्धेचा जो विषय येतो, तिथे श्रद्धा अध्यात्म प्रसाद हा असं वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक प्रसाद अशा पद्धतीत श्रद्धेचं वर्णन केलेलं आहे. श्रद्धा ही निर्माण व्हावी लागते आणि त्याच्यावर दृढता ही पण आवश्यक आहे. तरच तो साधक न थांबता सातत्यानं त्या मार्गावर चालू शकतो. नाहीतर सतत वृत्ती उमटत राहणार आणि सतत तो भरकटत राहणार, संसारी गोष्टींकडे वळत राहणार. श्रद्धा एकदा निर्माण झाली की मग त्या मार्गावरून तो च्युत होत नाही किंवा ढळत नाही, तो सतत एकाच मार्गावर चालत राहतो. तसंच त्याचे कर्म कशी असली पाहिजे, तर उत्तम कर्म असली पाहिजे, अधम कर्म असता कामा नये. आता हे सगळं जर तुम्ही वर्णन बघितलं तर आपल्याला योग पतंजलीच्या योगांशी आपण जेव्हा सांगड घालतो, कारण आपण योगशास्त्राचे स्टुडंट आहोत, बरोबर. योग शिकण्यासाठी, MA योग शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मग त्याच्याशी साधर्म्य घालत जेव्हा जाणार तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की ह्या अध्यायामध्ये सगळं काय सांगितलेलं आहे, यम नियम आणि त्याची महत्वता वर्णन केलेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेव्हा जेव्हा बाहेर तुम्ही पण आता कोर्स वेगवेगळे करून इथे आलेला आहात, तेव्हा असं लक्षात येतं की आसन आणि प्राणायाम या दोनच गोष्टी योग आहेत की काय, असं बाहेर गेल्यानंतर आपल्याला संभ्रम होईल एवढ्या प्रमाणात शिकवलं जातं. म्हणजे बाहेर झुंबाला लोक जास्ती जात आहेत म्हणून आपल्याकडे सूक्ष्म व्यायाम जास्ती घेणारे लोक सुद्धा आहेत, पण त्यांना यमनियम सांगण्यासाठी आणि लोकांची ऐकण्याची पण तयारी नाहीये, अशी अवस्था आहे. आणि अशा लोकांना योग कसा प्राप्त होईल, नाही होणार. म्हटल्यानंतर आपल्याला यमनियमाचं महत्व आपल्याला इथे पटवून देणं आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम ज्यांनी बनवलाय त्यांना समजलेलं आहे, त्यांनी हा अध्याय आपल्याला दिलेला आहे. दैवी संपत का आवश्यक आहे हे आपल्याला पटलं पाहिजे म्हणून हा अध्याय आपल्याकडे दिलेला आहे. निदान योगाच्या MA योगा जेव्हा तुमचं पूर्ण होणार त्यावेळी तरी तुम्ही आसन प्राणायाम हे दोनच गोष्टी ठेवून तुमचा योग क्लास चालवू नये, अशी यातून आपण अपेक्षा करूया, बरोबर. पुढे, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. अहिंसा, अहिंसा याचा अर्थ काय आहे, बोला, कोणी बोला. हिंसा न करणे. हा. आणि अर्थ काय आहे, तर काया, काय वाक आणि मन, म्हणजे काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन या तिन्ही गोष्टीने कोणालाही दुःख न देणे म्हणजे अहिंसा. निंदा न पुढे, करणे. निंदा सुद्धा आली त्याच्यात, सगळंच आलं. दुःख दुसऱ्याला होईल असं वर्तणूक वाचेनही नको, शरीरानेही नको आणि मनानेही नको. याच्यात तिघांमध्ये फरक कसा आहे, कायेनं हिंसा म्हणजे काय, तर ऍक्च्युअल आपण कोणाला खून करणे, कोणाला तरी काय चाकून मारणे, बंदुकीनं गोळी झाडणे म्हणजे कायिक हिंसा. वाचिक हिंसा म्हणजे काय, तर कोणाला तरी शिव्या देणे, खूप वाईट बोलणे म्हणजे वाचिक हिंसा. आणि मनाने हिंसा म्हणजे काय, तर मनात वाईट विचार आणणे दुसऱ्याविषयी. आता पहिल्याच 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक होता अशा अनुषंगाने, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानमवसादये. आपला उद्धार आपण स्वतःच करून घ्यायचा आहे, आपल्याला अधोमार्गाला नेऊ नये. तर हे अधोमार्गाला नेणे
म्हणजे असुर संपत्ती गोळा करणे आणि ऊर्ध्व मार्गाला नेणे, म्हणजेच आपला स्वतः उद्धार करायचा असेल तर मानसिक हिंसा टाळली पाहिजे. आता जे काही जेवढे रोग आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आपण त्याचं कारण सापडू शकत नाहीत असे रोग आहेत. ज्याच्यामध्ये काय आहे तर डायबेटीस आहे, हायपरटेन्शन आहे. जर तुम्ही बघितलं तर याच्या मुळाशी इडिओपॅथिक असं लिहिलेलं असतं. म्हणजे हा का झाला याचं कारण आम्हाला देता येत नाही. एवढंच कळतं की हे बीपी कमी केलं पाहिजे, मग त्याच्यासाठी आयुष्यभराची गोळी खाल्ली पाहिजे. झोप येत नाही, काय केलं पाहिजे, आयुष्यभराची गोळी खाल्ली पाहिजे. किंवा डायबिटीस झालाय, का झालाय, इडिओपॅथिक. मग त्याच्यामध्ये काही जण लाईफस्टाईल डिसीज म्हणून सांगतात, काही जण हेरिडेटरी आहे म्हणून सांगतायत, ज्याच्यावर शोध अजूनही चालूच आहेत. परंतु अग्न्याशय विकृत होण्यामागे मूळ कारण काय आहे ही शोधण्यासाठी आजही शास्त्र प्रयत्न करतोय. आणि स्ट्रेस हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या सगळ्यामध्ये दिसून येतो. हा जो फॅक्टर आहे हा निर्माण करण्याचं काम हे आसुरी संपत्तीनं होतं. ज्याच्याकडे दैवी संपत्ती आहे तो स्वतः कधी स्ट्रेस मध्ये येत नाही. बरोबर. तर हे सगळं जेव्हा आचरणात आणणार तेव्हा तुम्ही सुद्धा यातून आपल्याला बाहेर काढू शकता. म्हणजेच उद्धरेत आत्मनात्मानम. कोणालाही दुःख न देणे काया वाचा आणि मनाने, म्हणजे अहिंसा आहे. पुढे सत्यम म्हणजे काय, कायम सत्य बोलणे. आता सत्य बोलणे याच्यामध्ये सुद्धा एक छोटासा भाग असा आहे की आपण दुसऱ्याला आवडणारं भाषण केलं पाहिजे, परंतु सत्य न लपवता. हे पण महत्वाचं आहे. काही जण इतक्या जोरात हार्श गोष्टी सांगतात की त्याच्यामुळे काय होतं, मनुष्य एकदम भयभीत होऊन जाऊ शकतो. अशी परिस्थिती असते जेव्हा डॉक्टरांचं हे बघाल तेव्हा तसं अशा गोष्टी असतात. उदाहरणार्थ कॅन्सर झालेला पेशंट आहे, त्याला आता सांगायचं आहे की त्याला कॅन्सर झालेला आहे. आता ही सत्य परिस्थिती आहे ती त्याला सांगणं अपेक्षित आहे, परंतु सांगण्याची पण एक पद्धत आहे. बोलताना त्याच्याशी गोड बोलून त्याला एखादं उदाहरण देऊन की अशाच पद्धतीचे एक पेशंट होता ज्याचा आम्ही अशा पद्धतीत उपचार केले, आता तो व्यवस्थित आहे. इथून सुरुवात करून मग त्याचे रिपोर्ट कसे आहेत अशा पद्धतीत वर्णन केल्यानंतर मग तो पेशंट ते स्वीकारतो पटकन. परंतु सत्य सांगण्यासाठी सुद्धा कधी कधी ऐकणाऱ्याची तयारी आहे की नाही हे समजून आपल्याला आपलं भाषण केलं पाहिजे. पुढे सत्यवादिनम किंवा अहिंसा सत्यम अक्रोधम. अक्रोध, क्रोध कोणावर येतो तर आपल्या मनाच्या विरुद्ध कोणी वागला की त्याच्या विरुद्धात आपल्याला क्रोध येतो. तर अशा परिस्थितीतही आपण काय राहिलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे आणि क्रोध टाळला पाहिजे. अक्रोधम, अक्रोध हे दैवी संपत्तीचं लक्षण आहे. पुढे त्याग. कशाचा त्याग तर सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची तयारी. त्यागामध्ये त्याग एक आहे आणि दान एक आहे. दोन्ही गोष्टी साधर्म्य असलेल्या आहेत. त्यागामध्ये मॅक्झिमम आपल्याला कशाचा त्याग असला पाहिजे तर अहमपणाचा त्याग असला पाहिजे. अहंकाराचा त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि दान हे कशा पद्धतीत आहे तर आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट सुद्धा दुसऱ्याला देण्याची तयारी असणे, हे म्हणजे दान. उदाहरणार्थ कर्णाचं दान. कर्ण हा कसा होता, दानशूर होता, पण त्यानं स्वतःची कवच कुंडल जी त्याला माहित होतं की ही जर मी काढून टाकली तर काय होणार आहे, माझा मृत्यू अटळ आहे, तरी सुद्धा त्याही परिस्थितीत त्याला आवश्यक असलेली कुंडल, जन्म म्हणजे त्याचा जीव जाणार आहे हेही त्याला माहित असताना त्यानं ती काढून दिली. त्याला म्हणतात दान. आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट सुद्धा कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला देऊन टाकणे त्याला म्हणतात दान. पुढे
शांती म्हणजे काय, तर अंतःकरणामध्ये कुठलीही वृत्ती निर्माण न होणे म्हणजे शांती. एकाच ठिकाणी मन एकाग्र करण्याची प्रवृत्ती म्हणजे शांती. पुढे अपैशुनम, कोणाचीही निंदा न करणे म्हणजे अपैशुनम. पुढे दया, सर्व प्राणीमात्रांच्या वरती दया ठेवावी, दयाभाव ठेवावा. दयाभाव हा दुसऱ्याचं अहित न चिंतणे अशा स्वरूपात आपण घेतला पाहिजे, किंवा दुसऱ्याला कायम मदत स्वरूपातच आपली वृत्ती असली पाहिजे म्हणजे दया. पुढे दयाभूतेषु अलोलुप्त्वम, इंद्रियांचा विषयांकडे असणारा जो ओढा आहे त्याला काय म्हणतात, लोलुपता. विषय लोलुपता इंद्रियांची, आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणे म्हणजेच अलोलुपता. इंद्रियांचा विषयांकडे असलेला ओढा थांबवणे म्हणजे अलोलुपता. पुढे मार्दवम म्हणजे कोमलता, वागण्या बोलण्यामध्ये कोमलपणा असला पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही पद्धतीने आपण दुखवणार नाही. अहिंसा या शब्दामध्ये याचा अर्थ लपलेला आहे. पुढे री, री म्हणजे काय, तर शास्त्रविरुद्ध जेव्हा आचरण होतं, म्हणजेच आपले जे यम आणि नियम याच्या बाहेर जर एखादं आचरण होत असेल तर त्याच्याविषयीची आपल्या मनामध्ये लज्जा असली पाहिजे. नाहीतर बरेच लोक टेबला खालून घेताना कुठलीही लाज न बाळगताना आज आपल्याला दिसतात. तर तसले प्रकार न करता अशा वेळी आपल्याला आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाली पाहिजे की हे जर कृत्य मी केलं तर माझं मन मला शांत बसवू देणार नाही. अशा पद्धतीत जी लज्जा उत्पन्न व्हायला पाहिजे त्याला म्हटलेलं आहे री. आणि अचापलम म्हणजे चंचलता नसणे. शॉर्टकट मारायची लोकांची भयंकर सवय असते, म्हणजे स्मार्ट लोक म्हणतात ज्याला. स्मार्टनेस दाखवून गोष्टी समोर करून ठेवणे म्हणजे काय, तर हा अध्याय आता मला शिकवायचा आहे तर मी काय करू शकतो, तर चॅट जीपीटी वर जायचं आणि त्याला सांगायचं की मला हे जरा शिकवायचं आहे, तर तू मला काही पॉइंट्स काढून दे. मग तो पॉइंट्स काढून देणार. ते काढून झाले की मग त्याच्या आधारे बोलायचं आणि निघून जायचं. हा झाला स्मार्टनेस. परंतु इथल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वृत्ती ही आपल्यामध्ये असली पाहिजे. बरोबर. परीक्षेपुरतं फक्त परीक्षार्थी म्हणून जाणे याला म्हटलेलं आहे हा गुण. काही जण असे असतात परीक्षेच्या 4 दिवस अगोदर बरोबर अंजली मॅडमना भेटणार, त्यांना सांगणार मॅडम तुमच्या तेवढ्या नोट्स आम्हाला पाठवून द्या बस. म्हणजे मॅडमने आयुष्यभर केलेली जी काय मेहनत असेल ती त्यांनी द्यायची. दिल्यानंतर ते जाऊन तिथे ती परीक्षेत उतरून येणार. ही झाली अचापलम का असलं पाहिजे, स्मार्टनेस का नको आहे याचं उदाहरण. कारण का, तर जे घ्यायचं आहे ते ज्ञान आहे आणि त्याच्यापासून वंचित होऊन परीक्षेतले गुण घेण्यासाठी आलेले लोक हे चापलम मध्ये मोडतात. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीत हा जो गुण आहे त्याच्याविषयीचा आपल्याला त्याग केला पाहिजे. असुरी संपत्ती आहे हे लक्षात ठेवायचं. पुढे तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हे 3 श्लोक तरी निदान ज्यांना अगदीच नाहीये त्यांनी पाठ कराच असं माझं म्हणणं आहे. सुरुवातीचे 3 श्लोक हे तरी आपल्याला पाठ करावे लागतील, कारण या 3 श्लोकांमध्ये शेवटी हे अभिजात असे दैवी संपत्ती आहे असं आपल्याला कोण सांगितलेलं आहे. 3ऱ्या श्लोकामध्ये याचं समारोप झालेला आहे असं आपण म्हणूया. अजूनही खाली हे सांगितलेलेच आहेत गुण, परंतु हे गुण समजून घेण्यासाठी या ज्या 3 श्लोकांमध्ये गुण आहेत त्यांचं विभाजन खालच्या मध्ये येत जातं.
आणखी सूक्ष्मरित्या खालती मांडलेलं आहे, परंतु या महत्वाच्या गुणांचं या 3 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, पुढे तेज. आता हे तेज हे कशाचं आहे द्योतक? तर ज्ञानाचं द्योतक आहे किंवा सत्व गुणाचं द्योतक आहे. प्रकाशमान गुण कुठला आहे? प्रकाशशील, तर सत्वगुण आहे. रजोगुण कसा आहे? चंचल चंचल आहे, पण त्याला काय म्हटलेलं आहे? क्रियाशील. शब्द बरोबर क्रियाशील. वापरायचे, क्रियाशील. हा, क्रियाशील. आणि तमोगुण कसा आहे? जडत्व किंवा जड आहे. ओके. स्थितिशील असा शब्द आहे. कसा शब्द आहे? क्रियाशील. दुसरं आपलं पहिलं काय आहे? प्रकाशशील. दुसरा कुठला आहे? रजोगुण जो आहे तो क्रियाशील, आणि तमोगुण जो आहे तो स्थितिशील. अशा पद्धती 3 गुणांचा आहे. मग त्याच्यातला तेज हा जो गुण आहे तो सत्वगुणाचा आहे. म्हणजे सत्वाधिक्य असलं पाहिजे. ज्या मनुष्यानं दैवी संपत्ती ग्रहण करायची आहे अशा माणसामध्ये काय असतं? सत्वगुण जास्ती असतो. पुढे पुढचा गुण आहे क्षमा. क्षमा म्हणजे तर कुठल्याही माणसावर राग न करता त्याच्यामध्ये परमात्म तत्व बघणे. जर परमात्म्याला इष्ट देवता मानून आपण जर चाललेलो आहोत, तर समोरच्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला परमात्मा बघण्याची सवय लावावी लागेल. आणि त्याच्यावर राग करून तो आपल्याला प्राप्त होईल का? नाही. कुठलीही गोष्ट आपल्याला राग करून प्राप्त होणार नाही. मग आता समजा जगामध्ये आपण जसे वागतो तसेच वागणारी लोक आपल्याला सतत भेटत राहतील का? ते पण शक्य नाही. जगामध्ये अनेक लोक असणार, प्रत्येक जण योग मार्गावर आहे. तो कुठल्या पायरीवर आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याच्याकडे संपत्ती कुठल्या प्रकारची आहे हे आपल्याला माहिती नाही. बरोबर? समोरचा जरी असुरी गुणांचा असेल तरी सुद्धा त्याच्याविषयीची क्षमा, त्याला क्षमा करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आपण वाढवली पाहिजे. त्याच्याशिवाय क्रोध करून त्याच्याबरोबर भांडण करून आपलं अधोगती आपण करून घेऊ नये. असा जो गुण आहे त्याच्यामध्ये क्षमा असं वर्णन आहे. पुढे धैर्य, धृती ही. आता धैर्य गुण कशासाठी पाहिजे? मागच्या अध्यायात आला. धैर्य का असावं पाहिजे? धैर्य नसेल तर काय होईल? यश पचवणे. धैर्याशिवाय परमेश्वर प्राप्ती शक्य नाही. कुठल्या 6व्या अध्यायात जेव्हा आपण आता परवाचा अध्याय घेतला त्याच्यामध्ये कसं वर्णन केलेलं आहे? शनैः शनैः रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. शनैः शनैः, हळूहळू हेच काम करायचं आहे. काय करायचं आहे? तर नासाग्र दृष्टी करायची आहे आणि मनाला परमात्म्यामध्ये लावायचं आहे. ही क्रिया हळूहळू करायची आहे, म्हणजे मन एकाग्र होईल. आता एखादा बसला आणि करायला सुरू केला, 2 दिवस केला, 3 दिवस केला, 3 दिवस काय होत नाही. असं काय केल्यामुळे काय होईल असं मला वाटत नाही. तो सोडून देतो. कारण का? तर त्याच्याकडे धैर्य किंवा धीरता नाही. बरोबर आहे? धीर धर जरा असं आपण म्हणतो की नाही? धैर्य असायला पाहिजे. बरोबर आहे? दुसरं अजून एखादं बघितलं तर अर्जुनाला जेव्हा विराट रूप दर्शन दिलं कोणी? भगवंतानी, श्रीकृष्णाने. तेव्हा ते विराट रूप दर्शन बघितल्यानंतर अर्जुन
भयकंप झाला, अर्जुनाला भीती वाटली आणि त्यानं सांगितलं की हे परमात्मा, तुम्ही माझ्या इष्ट देवतेच्या रूपामध्येच परत मला दर्शन द्या, हे रूप आता मला बघवत नाही. म्हणजेच इथे पण त्याला धैर्यवान असणं, भीती कमी असणं, म्हणजे धैर्यवान असणं, हे सुद्धा गुण दैवी संपत्तीमध्ये येतो. जेव्हा कुठलीही भयानक परिस्थिती असेल अशामध्ये धीर राखणे हे पण आलं. आणि आपण जेव्हा साधनेमध्ये रत आहोत अशा वेळी आपल्याला जेव्हा इष्ट भूमीची प्राप्ती होत नाहीये अशा वेळी सुद्धा धीरानं अभ्यास चालू ठेवणे हे सुद्धा धैर्य याच गुणामध्ये आलं. पुढे शौच. शौच हा गुण कशा स्वरूपात आहे तर शुद्धता किंवा अशुद्धी नसणे. आणि शौच दोन प्रकारचा आहे, एक म्हणजे बाह्य शुद्धी आणि आंतरिक शुद्धी, दोन्ही गोष्टी आल्या. आता जर बाकीच्या ग्रंथांमध्ये काही बघितलं तर शरीराला घाणीचं साम्राज्य असंच म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे तर जे ज्ञानी लोक होते त्यांनीच म्हटलेलं आहे. कितीही जरी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सकाळी शौचाला होणारच, दर 4 ते 5 तासानंतर लघवीला जावं लागणारच. म्हणजे शरीर हे अशुद्धींचा साठा आहे असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु हे शरीर शुद्ध ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. नाहीतर काय होणार तर रोग होणार, आणि रोग झाले की साधनेमध्ये बाधा येणार. बरोबर आहे. सर्वमान्य परित्यज्य शरीरम अनुपालयेत असा एक श्लोक आहे. शरीराचं पालन आपल्याला करावं लागेल का तर त्याच्यामध्ये अंतःकरण आहे. जर शरीराला रोग झाला तर अंतःकरणाला वेदना होणार आणि त्या झाल्यानंतर त्याची एकाग्रता कमी होणार. एकाग्रतेची आपल्याला फार आवश्यकता आहे. बरोबर. त्यामुळे शरीराचं पालन करणं हे आवश्यक आहे, त्यासाठी शौच पालन हे सुद्धा आवश्यक आहे. शौचामध्ये हे आलं बाह्यशुद्धी, ज्याच्यामध्ये आपल्याला पांघोळीपासून सगळे गोष्टी आल्या, किंवा संसर्गजन्य रोग पासून आपल्याला स्वतःच्या शरीराचा बचाव करता आला पाहिजे. त्याच्याच बरोबर काही आध्यात्मिक संसर्गापासून सुद्धा वाचणे हे सुद्धा शुद्धी या सगळं शौच याच्यामध्ये आलं. बरोबर. पूर्वीचे लोक उगाच काही असं करत नव्हते. हे सगळं आता जरी आपल्याला आध्यात्मिक वाटलं तरी सुद्धा त्याचा वैज्ञानिक बाजू सुद्धा आता सिद्ध होतोय हळूहळू. जेव्हा आज कोरोना सारखा व्याधी येऊन गेला तेव्हा लोकांना सोवळं धोतर यांचं महत्व कळलं. हात धुणे, आचमन करणे, सगळ्या गोष्टीचं महत्व आता लोकांना हळूहळू कळायला लागलं. वैज्ञानिक दृष्ट्या जसे शोध लागतात तसे. पण इथे जे सांगितलेलं आहे हे आपण त्रिकालाबाधित सत्य आहे असंच समजून पुढे चालायचं आहे, कारण आपण आस्तिक लोक आहोत, योगाशी संबंधित आहोत. त्यामुळे वेदवचन आणि शास्त्रवचन हे आपण आप्तवचन म्हणून स्वीकारलेलं आहे. काय सांगितलं इथे? धैर्य. धैर्यानंतर बाह्य शुद्धी, आंतरिक शुद्धी. बरोबर. पुढे अद्रोहो. द्रोह म्हणजे काय? संप पुकारला. बरोबर आहे. किंवा देशाच्या विरोधात द्रोह केला, देशद्रोही, हे शब्द आपण ऐकून आहोत. म्हणजे काय तर एक्झिस्टिंग असणाऱ्या गोष्टींविषयीची असूया किंवा त्याच्याविषयी आपल्याला द्वेष करावा असा वाटणे, याला काय म्हटलंय आपण? द्रोह असं म्हटलेलं आहे. ज्या गोष्टी समोर आहेत त्याला भांडून नीट करणं हे बऱ्याच वेळा शक्य नसतं. मी बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग मध्ये ही गोष्ट सांगताना बऱ्याच ठिकाणी बघितलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच बायकांना आपल्या नवऱ्याविषयीचं हे असतं की हा असाच वागत नाही, तो तसंच नाही, त्याला त्याचा टॉवेल वरती टाकण्याची सवयच नाहीये, तो खुर्चीवर असाच टाकून जातो. इथपासून त्यांच्या भांडणाची मुळं असतात. म्हणजे काय तर नवऱ्याला बदलण्याची क्रिया चालू असते. बरोबर आहे. नवरे बरोबर द्रोह चालू असतो.
आता हे जो द्रोह आहे हा करून काय फायदा आहे का? नाही. कारण त्याच्याकडे जी संपत्ती आहे ती आहे, ती चांगली संपत्ती देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, परंतु बदलून तो पूर्ण बदलणार आहे का? नाही. लक्षात आलं का? अशा ठिकाणी अद्रोह हा शब्द येतो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीत लोकांविषयीची आधीच त्याला मगाशच्या श्लोकामध्ये म्हणून म्हटलं की पहिले जे 3 श्लोक आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात, परंतु पुढे त्या आणखी दीर्घ स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. पहिल्या श्लोकात सुद्धा मी हे वर्णन करून सांगितलं की आपण सगळ्या गोष्टी बदलू शकत नाही, स्वतःला बदलू मात्र शकतो. आसुरी संपत जर आपल्याकडे एखादं असेल तर ते काढून टाकून आपण दैवी संपत्तीमध्ये आपलं रूपांतर करू शकतो, परंतु सतत दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करण्यामध्ये हळूहळू क्रोध यायला लागतो, द्वेष व्हायला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागतात. तेव्हा इथे अद्रोहो, कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे, हा अद्रोह हा गुण झाला. नातिमानिता म्हणजे स्वतःला अहमपणा किंवा मी कोणापेक्षा तरी मोठा आहे असं न मानणे, सर्वांप्रमाणेच मी आहे अशी भावना असली पाहिजे. जेवढे सजीव आहेत या सगळ्यांमध्ये आपण कोणतरी विशेष आहोत अशी भावना नसणे म्हणजे नातिमानिता. भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य भारत, हे सगळे काय आहेत? दैवी संपत्ती आहे आणि ह्या काय आहेत? अभिजात आहेत. म्हणजे जन्मलेला जो कोणी माणूस आहे त्याच्यामध्ये या दैवी संपत्ती या असू शकतात. आणि हे भगवंत अर्जुनांना सांगतायत. बरोबर. जेव्हा जो जन्मलेला असतो त्याच्यामध्ये हे सर्व गुण तो घेऊन येऊ शकतो, आणि हे कसे घेऊन येतो याचा आपण 6व्या अध्यायात बघितलं. 6व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं तर योग मार्गावर जो योगारूढ झालेला आहे तो अभ्यास करून योगाचा जिथपर्यंत त्यानं अभ्यास केलेला आहे तिथून तो अवनत न होता, खालच्या पायरीवर न येता पुढच्या जन्मी चांगल्या ठिकाणी जन्म घेतो, आणि त्या जन्मात मध्ये त्याला आधी केलेल्या अभ्यासाची जाणीव निर्माण होते आणि पुन्हा तो भगवंताच्या मार्गावर चालायला लागतो. तर जो मनुष्य हे अगोदरच गाठोडं घेऊन पुढच्या जन्मात आलेला आहे, दैवी गुण, ते हे गुण त्याच्याकडे असतात अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. आणि काही जणांचं गाठोडं हे काळ्या गुणांचं असतं, त्याचंही वर्णन थोडे केलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे आसुरी संपत. पुढचा श्लोक आहे बघा. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थं संपदमासुरीम्. दंभ, तर्प, अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थं संपदम आसुरीम. ही संपत्ती कसली आहे? आसुरी संपत्ती आहे असं वर्णन केलेलं आहे. आता ही कुठली आहे ती बघूया. पहिला आहे दंभ. दंभ म्हणजे ढोंग करण्याची प्रवृत्ती, ढोंगी जो दांभिक. नाही आहे, हा, दांभिक, याच्यामध्ये ढोंग करायची प्रवृत्ती आहे असा जो आहे. आता भरपूर पेव आहे कशावर, इंटरनेटवर बघितलं तर भरपूर ढोंगी बाबा आपल्याला बघायला मिळतात. असा ढोंगी असणे ही कसली संपत्ती आहे? आसुरी संपत्ती आहे. पुढे दर्पो. दर्प म्हणजे काय? घमेंड, स्वतःविषयीच अति अभिमान, म्हणजे नातिमानिताच्या विरुद्धात आपल्याला इथे कुठला गुण दिसतो? घमेंड असणे किंवा दर्प इगो इगो. असणे. हम्म
अभिमानश्च. आता इथे दोघांमध्ये छोटासाच फरक आहे. दर्प असणे वेगळं, अभिमान असणे वेगळं. अभिमान सुद्धा इथे नको आहे. इतकं त्यांनी सूक्ष्मतेनं वर्णन केलेलं आहे. मी कोणीही नाही, मी परमेश्वराचा एक फक्त अंश आहे, हीच भावना आपल्याकडे असली पाहिजे. अभिमानाचा संपूर्ण त्याग केला पाहिजे. ही भावना इथे आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. पुढे क्रोध. क्रोध हा आसुरी संपत्ती आहे. मगाशीच अक्रोध हा आपण दैवी संपत्ती मानला, तर क्रोध हा आसुरी संपत्ती आहे. बरोबर आहे. पुढे पारुष्यमेव च, कठोरपणा असणे. आता काही लोक असे असतात ज्यांना एखाद्या विषयामध्ये गती नसते, पण त्यांना कठोरतेनं तुला काय कळतच नाही असं म्हणून शिकवणारे पण असतात, आणि असं म्हणणारे असतात ठीक आहे पुढच्या वर्गाला उपस्थित राहा, मग तुला मी सगळं सांगतो. कठोरपणा नसणे हा त्याच्यामध्ये गुण असला पाहिजे. बोलण्यामधून किंवा वागण्यामधून दुसऱ्याला हानी पोचेल अशा पद्धतीत वर्तणूक होता कामा नये, असं ज्याला वाटतं तो कठोर नाही. आणि जो बिनधास्त वागून दुसऱ्याला काय फरक पडेल तो पडेल असं असेल, त्याचं वागणं कसं असतं, कठोर वागणं असतं. ही संपत्ती कसली आहे, आसुरी संपत्ती आहे. बरोबर. पुढे दुसऱ्याला शिकवण्याची वृत्ती याच्यात असते. असते की नाही बघा, आपल्याकडे सुद्धा असते. म्हणजे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या गोष्टी करतच असतो. त्या म्हणजे आपण काय म्हणतात, जाणीवपूर्वक असू दे, न जाणता असू दे, पण आता इथे मात्र जाणीव तुम्हाला करून देणे हे या भगवद्गीतेचं काम आहे. जेव्हा आपण आपलं स्वतःच अवलोकन करणार, आपल्या स्वभावामध्ये काय काय गोष्टी येतात, तेव्हा या गोष्टी आपल्याकडे आहेत हे आपल्याला जाणवतं. आसुरी संपत्ती सुद्धा आपल्याकडे आहे आणि ती कमी करणं हे आपलं काम आहे. योग मार्गावर जर पुढे जायचं असेल तर आसुरी संपत्ती त्याग केली पाहिजे आणि दैवी संपत्तीचा अंतर्भाव केला पाहिजे. कठोरपणा आपल्या स्वभावामध्ये असता कामा नये. पुढे अज्ञानम. ज्ञान आणि अज्ञान. ज्ञान कशाचं आहे, तर ज्ञान हे एकच आहे वेदाच्या अनुसार किंवा या भगवद्गीतेमध्ये, की परमात्मा किंवा परमेश्वर प्राप्ती हेच ज्ञान आहे, ज्ञान प्राप्ती. आणि बाकी सर्व जे आहे ते अज्ञान आहे. सगळ्या दर्शनांचं किंवा आस्तिक दर्शनांचं म्हणून हेतू काय आहे, तर प्रकृतीचा त्याग करून पुरुष तत्व किंवा परमात्म तत्व, चेतन तत्व याला जाणणे म्हणजे ज्ञान करून घेणे, हेच आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल. इथे सुद्धा तेच सांगितलंय. आणि अज्ञान हा त्याच्या विरुद्ध गुण आहे. बरोबर. हे ज्ञान नसणे म्हणजेच अज्ञान. ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहे, असं तू जाण. असं कोण सांगताय, श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगताय. आता ही सगळी लक्षणं आपल्यामध्ये आपण बघायची आणि त्याप्रमाणे आपली वर्तणूक सुधारायची आहे, म्हणून हा अध्याय आपल्याला दिलेला आहे. आता शेवटचा एक श्लोक घेऊया आणि मग थांबूया. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता, मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी संपदा कशी आहे, विमोक्षाय मोक्षाप्रत नेणारी आहे, आणि निबंधाय आसुरी मता बांधून ठेवणारी किंवा संसार चक्रात जखडून ठेवणारी जी आहे ती कुठली आहे, आसुरी संपत्ती आहे. दैवी संपत काय कुठपर्यंत नेते, मोक्षाप्रत नेते, म्हणजेच काय करते, उद्धार करते. आणि आसुरी संपत काय करते, बांधून ठेवते. परत परत जन्मा मरणाच्या फेऱ्यामध्ये टाकणारी जी आहे ती म्हणजे कोण आहे, आसुरी संपत्ती आहे.
म्हणून हे पांडवा, अर्थात पंडुपुत्र अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपत घेऊन जन्माला आलेला आहेस, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. या श्लोकाला आपण इथे आज थांबूया. उद्यापासून पुढचे श्लोक घेऊ. मला असं वाटतंय की त्याचं महत्व तुम्हाला कळलं असेल आणि हे आपण पटवून देणं समाजामध्ये पुढे योग म्हणजे काय हे समजावणं आपलं कर्तव्य आहे. याच्यामध्ये आपण आजच्या पुढे कर्तव्यामध्ये कसूर नको करूया. प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट अधोरेखित करणं आज समाजाची सुद्धा गरज आहे. हे आपल्याला दिसून येतं प्रत्येक ठिकाणी. तर ठीक आहे, आजचं आपण इथे थांबू. एक विचारायचा उद्या मग प्रश्न विचारायचा होता पुढचे श्लोक. सर, एक प्रश्न हा बोला. विचारायचा होता. बोला ना. जसं अभिमान म्हणजे आसुरी आहे ना, अभिमान असणं. हो हो, मग आपण अगदी म्हणतो मला सूक्ष्मतेत माझ्या वर्णन